भंडारा जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध जुगार आणि दारू अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई केली असता आरोपींच्या ताब्यातून 1,39,654 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे। त्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी दिनांक 6 जून 2024 रोज गुरुवारला सकाळी 8 ते रात्री 9 वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू आणि जुगार व्यवसायावर छापेमार कारवाई केली असता तब्बल 23 आरोपींच्या ताब्यातून दारू गाडण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत 1,39,654 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, कारधा, भंडारा, तुमसर, सिहोरा, गोबरवाही, साकोली, लाखांदूर, दिघोरी, करडी, आंधळगाव, पवनी आणि अड्याळ या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 7 जून 2024 रोज शुक्रवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।